या ठिकाणी लोखंडी प्लेट खाली कोसळल्या आहेत. विद्यार्थी देखील बचावले आहेत. काय सांगते, काय मागणी तुमची? मी मसावचा नागरिक. इथं कैक वर्षापासून हा उड्डाणपुलाचं काम चाललेलं आहे. तर हे काम जे आहे हे थांबलेलं आहे आणि खूप मंदगतीने काम चाललेलं आहे. तर पावसाळ्यामुळे इथं भरपूर अनगत नुकसान होत आहे. कारण की इथं वापरही बंद नाही होत आहे. आणि वापरायला जागाही नाही, तर लोडिंग गाड्या या साईडनेच वापरतायत. आणि इथं लावलेल्या ज्या वुडन पुलाला वरून प्लेटा लावलेल्या आहेत त्या देखील काही दिवसापासून काढलेल्या नाही आहेत. काम ते प्लेटांचं काम झालेलं असूनही त्यांनी काढले जात आहेत. तर वाहतूक जास्त असल्यामुळे सकाळी आपल्या स्कूल बसच्या गाड्याही त्याच रस्त्याने वापरतात. तर आज सकाळी मोठी घटना झालेली आहे, पण कोणाचं नुकसानही झालेलं नाही आहे. स्कूल बस जात असताना वरून प्लेटा पडल्या, काही त्या गाडीवरही पडलेल्या आहेत. तर नुकसान काय झालेलं नाही आहे, पण हे जे नुकसान होत आहे आणि हे जे काम मंदगतीने चाललेलं आहे याला जबाबदार प्रशासन राहणार आहे. कारण हे खूपच दिवसापासून असं पेंडिंग पडलेलं काम आहे, याच्याकडे दुर्लक्ष करत आहे प्रशासन. दादा, या ठिकाणी जी आहे ती लोखंडी प्लेट कोसळलेल्या आहेत. मोठी दुर्घटना होता राहिलेली, काय झालं? या पुलाचं काम गेल्या 10 ते 15 वर्षापासून प्रलंबित चालू आहे. आता ह्या चौकात जे आपण म्हणतात प्लेट पडल्या, त्या ठिकाणी जो पिलर उभा करायचा होता त्या पिलरचं काम काही कारणास्तव बंद पडलं होतं. त्याच्या पाठीमागे राजकारण वगैरे असेल तो विषय वेगळा. परंतु फेब्रुवारी महिन्यात प्रशासनाने पोलीस बंदोबस्त लावून त्या पुलाचं खोदकाम केलं, तो पिलर उभा केला. आणि त्यावेळेला प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं होतं की आम्ही 1 महिन्यात हा पूल क्लिअर करू, हा पिलर करू. पण आज जरी पाहिलं तर जवळजवळ 4 ते 4.5 महिने झालेत, अजून त्या पिलरच्या साईडचे लोखंडी अँगल देखील काढलेले नाही. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या आहेत, मोठे कंटेनर आहेत, त्यांना ते अडकून काही वेळेला सटकलेले आहेत. टेम्पररी दुरुस्ती केलेली आहे, टेम्पररी बांधलेले आहेत. त्याच्यातून एक दिवशी काहीतरी मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. तरी या गोष्टीवर प्रशासनाने जागरूकपणे तात्काळ कारवाई करावी अशी अपेक्षा आहे. लोखंडी प्लेट जी आहे ती वरतून खाली कोसळलेली आहे, त्याच्यामध्ये देखील जीवितहानी होऊ शकत होती. नाही, झालीच असते 100%. आणि याच्या पुढे देखील याच्यात दुर्लक्ष झालं तर आणखीन एखादी जीवितहानी होण्याची शासन, ठेकेदार वाट बघतोय का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. नाही तर शेवटी आम्हाला गावकऱ्यांना, नागरिकांना रस्ता रोको करणं आवश्यक ठरणार आहे. काय मागणी तुमची? आमची मागणी तात्काळ काम व्हावं. आणि साईडला जे रस्ते आहेत, आपण जर त्याचं पाहणी केलं तर दर पावसाळ्यात गाड्या घसरतात, पडतात, महिला मुलं जखमी होतात. इथून शाळेतून जाणारे सगळे महिला वगैरे आहेत, त्यांची देखील काळजी घेतली पाहिजे. जर लहान मुलाचा अपघात झाला तर काय करणार आहे प्रशासन?